नमस्कार मित्रांनो, मितवा मराठी स्टोरी चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचे नाव आहे वडिलांचे प्रेम. कथालेखन आरती खरबडकर, कथावाचन स्नेहल जाधव. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रामचंद्र पाटील आपल्या कुटुंबासोबत राहत होते. गावात त्यांना सगळेजण रामभाऊ म्हणत. ते स्वभावाने शांत, कमी बोलणारे आणि कष्टाळू होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी आणि मुलगा सागर होता. रामभाऊ शेतमजुरी करत होते. सकाळी लवकर उठून ते शेतात जायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी परतायचे. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नव्हती, पण त्यांनी कधीही कुटुंबाला काही कमी पडू दिलं नाही. सागरला लहानपणापासून आई खूप जवळची वाटायची. तो आईशी सगळ्या गोष्टी बोलायचा. वडिलांशी मात्र तो थोडा दुरावलेला वाटायचा, कारण रामभाऊ खूप कमी बोलायचे. एकदा एका मित्राकडे नवीन सायकल पाहून सागरने आईकडे नवीन सायकल घेण्यासाठी हट्ट केला. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, तुझी जुनी सायकल अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तुझ्या बाबांनी खूप प्रेमाने घेतली होती तुझ्यासाठी. अजून काही दिवस तीच चालव, मग पुढे बघू नवीन सायकलचं. बाबांनी माझ्यासाठी त्या सूरजसारखी सायकल का नाही आणली आई? बाबा माझ्यासाठी काही करतच नाहीत. तू सांग ना त्यांना. तू तर माझ्यावर खूप प्रेम करतेस ना आई? लहानगा सागर आईला म्हणाला. असे बोलू नये बाळा, बाबा पण तुझ्यावर माझ्या इतकंच प्रेम करतात. आई, बाबा नेहमी इतके शांत असतात. ते माझ्याशी फारसं बोलतच नाहीत. तुझ्यासारखे माझे लाड पण करत नाहीत. मला सारखं हे करू नको, ते करू नको म्हणून ओरडत असतात बाबा. मला तूच आवडतेस, बाबा नाही आवडत, सागर म्हणाला. बाबांवर खूप जबाबदारी आहे म्हणून ते जास्त बोलत नाहीत. म्हणून त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं नाही. तुला हवं ते सगळंच आणून देतात ते. फक्त लगेच आणून देणं शक्य होत नाही म्हणून पुढे मागे आणून देतात. तुझी खूप काळजी आहे त्यांना, त्याची आई म्हणाली. पण सागरला ते तेव्हा समजत नव्हतं. सागर 5वीत शिकत होता तेव्हा. एक दिवस शाळेत क्रीडा स्पर्धा होती. त्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. संध्याकाळी तो घरी आला आणि आईला सांगितलं, आई, मला स्पर्धेसाठी नवीन बूट हवेत. माझे जुने बूट फाटले आहेत. घरची परिस्थिती बघता ते लगेच घेणं शक्य नव्हतं. रामभाऊ शांतपणे सगळं ऐकत होते. त्यावेळी ते काहीही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीपेक्षा लवकर शेतावर गेले. दिवसभर त्यांनी जास्त काम केलं. संध्याकाळी ते घरी आले तेव्हा त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. त्यांनी ती पिशवी सागरच्या हातात दिली. हे घे. सागरने पिशवी उघडली आणि त्याच्या डोळ्यात आनंद चमकला. आत नवीन बूट होते. बाबा, हे माझ्यासाठी? तो आश्चर्याने म्हणाला. रामभाऊ फक्त हसले आणि म्हणाले, तू फक्त स्पर्धेसाठी मेहनत घे आणि मनापासून प्रयत्न कर. त्या दिवशी सागरने पहिल्यांदा वडिलांकडे कौतुकाने पाहिलं. काळ पुढे सरकत गेला. सागर मोठा होत गेला. तो अभ्यासात हुशार होता. 12वीत त्याला चांगले मार्क मिळाले आणि त्याला पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. घरात आनंदाची लाट होती, पण खर्चसुद्धा खूप लागणार होता. कॉलेजची फी, राहण्याचा खर्च, पुस्तके, सगळं खूप महाग होतं. त्या रात्री सागर वडिलांना म्हणाला, बाबा, इतका जास्त खर्च होईल पुण्यात शिकायला गेलो तर. त्यापेक्षा मी इथेच एखाद्या आर्ट्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि इथेच एखादी नोकरीसुद्धा शोधतो. रामभाऊ काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी ठाम आवाजात सांगितलं, तू फक्त अभ्यास कर. पैशाची चिंता करू नको. मी करेन काहीतरी तडजोड. तू नको विचार करूस. तू जा पुण्याला. सागरला माहीत नव्हतं की त्याच्यासाठी त्याचे वडील काहीही करू शकत होते. सागर पुण्यात शिकायला गेला. सुरुवातीला तो खूप व्यस्त झाला. कॉलेज, अभ्यास, नवीन मित्र. आताशा घरी फोन करायला त्याला फारसा वेळ देखील मिळत नव्हता. पण दर महिन्याला त्याच्या खात्यात पैसे जमा व्हायचे. त्याचा सगळा खर्च व्यवस्थित सुरू होता. तो अभ्याससुद्धा मनापासून करत होता. एकदा सुट्टीत तो गावाला आला. तेव्हा त्याने पाहिलं की वडील खूप थकलेले दिसत होते. त्याने आईला विचारलं की बाबांची तब्येत बरी नाहीये का?
तेव्हा आईने हळूच सांगितलं, तुझे बाबा आता दिवसभर आपल्या शेतात काम करतात आणि रात्री गावातल्या गोदामातही काम करतात. सागर आश्चर्यचकित झाला. काय? बाबा रात्रीही काम करतात? आईने मान हलवली. तुझ्या शिक्षणासाठी काही कमी पडू नये म्हणून खूप कष्ट घेतात तुझे बाबा. तुला हे सांगायला त्यांनी मनाई केली होती, पण तू विचारलं तेव्हा मला खोटं बोलता नाही आलं, आई म्हणाली. त्या क्षणी सागरच्या मनात काहीतरी हललं. त्याला जाणीव झाली की वडील त्याच्यासाठी किती कष्ट घेत आहेत याची. एकदा पावसाळ्यात सागर गावाला आला होता. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. रामभाऊ अजूनही शेतावर गेले होते. रात्र झाली पण ते परत आले नाहीत. सागर चिंतेत पडला आणि त्यांना शोधायला शेताकडे गेला. तेव्हा त्याने पाहिले रामभाऊ पावसात भिजत शेतात काम करत होते, कारण पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून ते बांध दुरुस्त करत होते. सागर त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, बाबा, इतक्या पावसात काम का करता? रामभाऊ म्हणाले, पीक वाचलं पाहिजे पोरा, त्यावरच आपलं घर चालतं. त्या क्षणी सागरला जाणवलं की वडिलांचं प्रेम शब्दात नाही, पण त्यांच्या कष्टात आहे. वडील सुद्धा आपल्यावर आईतकंच प्रेम करतात, फक्त त्यांना ते शब्दांनी व्यक्त करता येत नाही. त्या रात्री सागर अंगणात बसला होता. त्याच्या डोक्यात लहानपणापासूनच्या आठवणी फिरत होत्या. नवीन बूट, कॉलेजची फी, पावसातलं काम. त्याला समजलं की वडिलांचं प्रेम कधीही मोठ्या शब्दात व्यक्त होत नाही. ते दिसतं त्यांच्या कष्टात, त्यांच्या त्यागात आणि त्यांच्या शांत काळजीत. सागर वडिलांजवळ गेला. बाबा? रामभाऊ त्याच्याकडे पाहू लागले. सागरने हळू आवाजात म्हटलं, तुमचे पाय दुखत असतील ना बाबा, दाबून देऊ? अरे नको, मी ठीक आहे, तू आराम कर. पावसात भिजला आहेस, तब्येत खराब होईल, बाबा म्हणाले. सागर आपल्या वडिलांचं प्रेम आता खऱ्या अर्थाने अनुभवत होता. काही वर्षांनी सागरचं शिक्षण पूर्ण झालं. त्याला मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली. पहिला पगार मिळाल्यावर तो थेट गावाला गेला. घरात शिरताच त्याने वडिलांच्या हातात एक लिफाफा दिला. रामभाऊ म्हणाले, हे काय आहे? माझा पहिला पगार आहे बाबा, सागर हसून म्हणाला. रामभाऊ काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, वा पोरा, शाब्बास, पण हे पैसे माझ्याजवळ नको देऊस. देवघरात जा आणि देवाजवळ ठेवते. माझ्यासाठी तुम्हीच माझे देव आहात बाबा. हे ऐकताच रामभाऊ भरून पावले. त्यांनी सागरला मिठी मारली. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं पोरा. तू आयुष्यात खूप पुढे जा, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. रामभाऊ समाधानाने हसत म्हणाले. पण त्या हसण्यातला सागरला आपल्या वडिलांचं आयुष्यभराचं प्रेम दिसलं. सागरच्या आईला मात्र बापलेकाचं प्रेम पाहून भरून आलं. त्यांनी प्रेमाने त्यांच्याकडे पाहत डोक्याजवळ बोट नेत कळकडून मोडत त्यांची दृष्ट काढली. आईचं प्रेम नेहमी शब्दात आणि मायेच्या स्पर्शात दिसतं, पण वडिलांचं प्रेम अनेकदा शांत असतं. ते मोठ्या आवाजात व्यक्त होत नाही. ते दिसतं त्यांच्या कष्टात, त्यांच्या त्यागात आणि त्यांच्या न बोलता केलेल्या काळजीत. आपण अनेकदा वडिलांच्या शांत स्वभावामुळे त्यांच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा आपण त्यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा समजतं की आपल्या प्रत्येक यशामागे त्यांचे न बोललेले कष्ट असतात. म्हणूनच आपल्या वडिलांचे प्रेम ओळखा आणि त्यांना वेळोवेळी कृतज्ञतेने धन्यवाद म्हणायला विसरू नका. तुमच्या वडिलांनीही तुमच्यासाठी अनेक त्याग केले असतील. तुमच्या वडिलांबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्या आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.